दिनेश चंद्र अग्रवाल भाजपला 21 कोटी रुपयांची देणगी देतात आणि त्यांची कंपनी इन्फ्राकॉम प्रायव्हेट लिमिटेडला 5,729 कोटी रुपयांचे कंत्राट मिळते। रमेश कुंभकर्ण भाजपला 17 कोटी रुपयांची देणगी देतात आणि त्यांची कंपनी सानंद युनिटसाठी सरकार 3,300 कोटी रुपयांची गुंतवणूक करते। सुरेश कोटक यांच्या अध्यक्षतेखाली 2022 मध्ये कॉटन काउन्सिल ऑफ इंडियाची स्थापना केली जाते आणि 2024-25 या वर्षात कोटक भाजपला 30 कोटी रुपयांची देणगी देतात। कोटक यांनी काँग्रेसला देखील 7 कोटी रुपयांची देणगी दिली। भाजपला 2024-25 मध्ये मिळालेल्या देणग्यांचे अहवाल त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केले आणि या अहवालानुसार भाजपला तब्बल 6,000 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या। यातील 3,689 कोटी हे इलेक्टोरल ट्रस्टद्वारे देण्यात आले। इथे देणगी देणे चुकीचे नाहीये, पण देणगी आणि कंत्राटाचे समीकरण बघा। जे देणगी देतात त्यांनाच कंत्राटे मिळतात, त्यांनाच प्रकल्प मिळतात, त्यांनाच जमिनी मिळतात आणि त्यांनाच परवानग्या मिळतात। म्हणूनच म्हणतात सरकार जनता चालवत नाही, सरकार नेते चालवत नाहीत, सरकार देणगीदार चालवतात।